हे नुकसान हा दुःखाचा डोंगर केवळ पवार कुटुंबियांवरती नाही तर महाराष्ट्रावरती कोसळलेला आहे। आज त्यांच्या बरोबरीने इतर सुद्धा जे आपले सदस्य होते विधान परिषदेचे त्या सर्वांचा उल्लेख ह्याच्यामध्ये आहेच। स्वरूपसिंग नाईक आहेत, अशोक मोडक सर, त्याच्यानंतर गंगाधर पटणे, नीला देसाई तर आमच्या पक्षाच्या सदस्य होत्या, त्या सुद्धा महिला आघाडीच्या आमच्या पदाधिकारी होत्या। एक धडपड करणारी माणसं, आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करणारी माणसं, आणि ही अशी माणसं आपल्यातनं अचानकपणाने निघून जातात। त्याच्याबद्दल आज तरी आपल्याकडे दुःख व्यक्त करण्याखेरीज काहीच नाहीये। पण या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की जेव्हा माणसं असतात तेव्हा त्यांच्याशी आपण त्यांचं महत्त्व कळून घेऊन त्यांच्या गुणाचा वापर जर का राज्यासाठी केला गेला तर केवळ आपलंच नव्हे तर महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही। असो, आज मला तरी असं कधी वाटलं नव्हतं की अजितदादांबद्दल असा प्रस्ताव येईल आणि त्याच्यावरती आपल्याला बोलावं लागेल, हे मनात कधीच आलेलं नव्हतं। अचानकपणाने ही वेळ आपल्यावरती ओढवलेली आहे। मी अत्यंत भारावलेल्या आणि जड अंतःकरणाने अजितदादांना श्रद्धांजली हा शब्द मला वापरावा लागतोय, ह्याचं खूप मनामध्ये दुःख आहे। कारण अशी माणसं ही पुन्हा पुन्हा होत नाहीत, असे मित्र, असे सहकारी हे पुन्हा पुन्हा मिळत नाही। मी या सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे आणि माझ्या पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। आणि पुढचं वाक्य खरंच बोलणं फार अवघड आहे, पण त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच माझी प्रार्थना।